देशात शेकडो राजकीय पक्ष आहेत, मात्र भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे। राष्ट्रभक्तीला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम भाजपकडून केलं जातं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबवून 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं। विकसित भारताचं स्वप्न नक्की साकार होणार असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। भाजपच्या महाअभियान कार्यक्रमात ते बोलत होते। पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कणेरी मठावर 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेच्या 11व्या सत्रात खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारच्या कल्याणकारी योजना या विषयावर मार्गदर्शन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं। 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत 4 लाख कोटी रुपयांचं अनुदान जमा केलंय। घर तिथं शौचालय, मागल त्याला गॅस, आयुष्यमान भारत आरोग्य योजना सुरू करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला। रेल्वे विमानसेवा गतिमान करून देशभरात प्रशस्त रस्त्यांचं जाळं निर्माण केलं। वंदे भारत रेल्वे, जलजीवन मिशन, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया अशा योजनेतून देशाला प्रगतीपथावर आणल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं। या कार्यशाळेत माधव भंडारी, श्रीकांत भारतीय, रघुनाथ कुलकर्णी आणि केशव उपाध्ये यांनीही मार्गदर्शन केलं। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सांगली भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, श्रीकांत शिंदे, प्रकाश ढंग, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील, राहुल महाडिक, रोहिणी महाडिक, स्वाती शिंदे, रावसाहेब पाटील, विलास गरुड यांच्यासह सांगली जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते।